आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने देशातील सर्व मोबाईल वापरणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आजच्या काळात स्मार्टफोन सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे। तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या देखील झाल्या आहेत। आपल्या देशात इंटरनेटचा वापर वेगाने वाढत आहे। फक्त सोशल मीडिया आणि करमणूकच नव्हे तर इतर महत्त्वाची कामे देखील इंटरनेट आणि मोबाईल फोनमुळे घर बसल्या काही मिनिटात होऊ लागली आहेत। जसे की पैशांची देवाणघेवाण, शॉपिंग, शिक्षण, बँकिंग व्यवहार, तिकीट बुकिंग, महत्त्वाच्या कागदपत्रांची देवाणघेवाण अशी कितीतरी कामे आता घर बसल्या होऊ लागली आहेत। अशातच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने देशातील कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे। अलीकडेच जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या सर्व दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज किमतीत मोठी वाढ केल्यामुळे देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागली आहे। कारण आपल्या देशात 2 सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या फार मोठी आहे। परंतु आता सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी रिचार्ज करणे बंधनकारक आहे। त्यातच अलीकडे रिचार्जच्या किमती वाढल्यामुळे मोबाईल फोन वापरकर्त्यांना दुसरे सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त पैसे म्हणजे जास्तीचे पैसे मोजावे लागत होते। तसेच नंबर बंद होण्याच्या भीतीने लोकांना दुसऱ्या सिम कार्ड मध्ये देखील रिचार्ज करावाच लागत होता। तर अनेक मोबाईल धारकांनी या कारणामुळे दुसरे सिम कार्ड बंद केली आहेत। जुलै महिन्यात एअरटेल, जिओ, वोडाफोन आयडिया या सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यामुळे दुसरे सिम कार्ड सुरू ठेवणे फार महागात पडत होते। मात्र अशातच आता 2 सिम कार्ड वापरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक खुशखबर दिली आहे। ट्रायने एक नवीन नियम बनवला आहे। ट्रायच्या ग्राहक पुस्तिकेनुसार जर कोणतेही सिम कार्ड 90 दिवसांपर्यंत ऍक्टिव्ह राहते त्यानंतर म्हणजेच 90 दिवसानंतर ते बंद केले जाते। मात्र आता ट्रायच्या नवीन नियमानुसार तुमच्या नंबरवर 90 दिवसांपर्यंत रिचार्ज नसेल आणि त्यात 20 रुपये बॅलन्स शिल्लक असेल तर कंपनी आणखी 30 दिवसांची म्हणजेच 1 महिन्याची अतिरिक्त व्हॅलिडिटी देईल। अशा प्रकारे आता तुमचा नंबर एकूण 120 दिवस सुरू राहणार आहे। एवढेच नाही तर 120 दिवस संपल्यानंतर ट्राय तुम्हाला तुमचे सिम कार्ड रिॲक्टिव्हेट करण्यासाठी आणखी 15 दिवसाचा वाढीव कालावधी देईल। या 15 दिवसात देखील सिम कार्ड ऍक्टिव्ह न केल्यास तो नंबर कायमचा बंद करून तो दुसऱ्या मोबाईल वापरकर्त्यांना दिला जाणार आहे। या नियमामुळे 2 सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना महागड्या रिचार्ज पासून मोठा दिलासा मिळणार आहे। आता 2 सिम कार्ड वापरणाऱ्या मोबाईल धारकांना काळजी करण्याची गरज राहणार नाही। फक्त 20 रुपयात दुसरे सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवता येणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।